Cancer Healer Center, a new beginning. पुणे अत्याचार प्रकरणी शिरूर मधील गुन्हाड गावात पोलिसांचा फौजफाटा 100हून अधिक पोलिसांकडून आरोपी गाडीचा शोध. गुन्हाड मधील आजची शोध मोहीम थांबवली. पुणे प्रकरणातील आरोपी उसाच्या शेतात लपल्याचा संशय. ड्रोनसह डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपास सुरू. आरोपीला काल गावच्या आसपास काहींनी पाहिल्याची माहिती. लाडक्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकार प्रयत्नशील. पुणे अत्याचार प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार घोषित. गाडेची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाखाचं बक्षीस. डीसीपी स्मार्तना पाटील यांची माहिती. पुणे अत्याचार प्रकरणाचा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून आढावा. पोलिसांकडे आरोपीचं संभाव्य लोकेशन. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल. कदम यांची माहिती. प्रत्येक बस स्थानक आणि आगारांचं तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करा. महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. पुणे अत्याचार प्रकरणानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वसंत मोरेंकडून पुणे बस स्थानकाची पाहणी. कालचा फक्त ट्रेलर. पुण्यातील एसटी डेपोची पोलखोल करणार. वसंत मोरेंचा इशारा. बीड आणि स्वारगेट प्रकरणात तपास संथगतीने करण्याच्या पोलिसांना सूचना. पुण्याच्या पालकमंत्र्यांवर कुरघोडी केली जात असल्याची चर्चा. रोहित पवार यांचं ट्विट. पुणे प्रकरणातील आरोपी सत्ताधारी पक्षाचं काम करणारा होता. अंबादास दानवेंचा आरोप. तर आरोपीचे कुणाचीही लागेबंदे असले तरी कारवाई होणार. एकनाथ शिंदे यांचं उत्तर. पुणे प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचे शिरूरचे आमदार माऊली कटकेंसह आजी माजी आमदारांसोबत फोटो. मात्र माझा गाडेशी कोणताही संबंध नाही. माऊली कटकेंचं स्पष्टीकरण. नालासोपाऱ्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना. नराधम बापाकडून पोटच्या 3 मुलींवर लैंगिक अत्याचार. बापाला अटक. आरोपी वडील हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये आरोपपत्र. जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल. 90 दिवसांच्या आधीचं आरोपपत्र दाखल. आरोपपत्रातील मुद्दे बघून पुढील भूमिका ठरवणार. न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही. सीआयडीकडून कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. बीड हत्या प्रकरणातील 1,500 पानांचं आरोपपत्र. आरोपीला सोडवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. फरार कृष्ण आंधळेला लवकर ताब्यात घेऊन चौकशी करण्याची सुळेंची पत्रातून मागणी. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशातील बालाघाटला. कोरटकर बालाघाटला असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती. मुख्यमंत्र्यांकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या 100 दिवसाच्या कामाचा आढावा. बैठकीला 6,854 अधिकारी उपस्थित. लक्षणीय कामगिरी करणाऱ्या 15 अधिकाऱ्यांना फडणवीसांच्या हस्ते प्रमाणपत्र. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता. वित्त विभागाकडून 3,490,00,000 वर्ग. नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आज विविध कार्यक्रम. शिवाजी पार्कवर मनसेचं पुस्तक प्रदर्शन. तर गेटवे ऑफ इंडिया इथे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं पुरस्कार प्रदान सोहळा. मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमान 38 अंशांवर. सांताक्रूजमध्ये सर्वाधिक 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मुंबई आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा अंदाज. Cancer Healer Center, a new beginning.